सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा मार्केटमधील नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। सोमवारी आवक वाढल्याने मंगळवारी लिलाव बंद ठेवण्यात आला होता। पुन्हा बुधवारी 1000 पेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली। आता गुरुवारीही लिलाव बंद राहणार आहे। पुन्हा शुक्रवारी हीच परिस्थिती उद्भवली असून आज सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 1500हूनही जास्त कांद्याच्या ट्रकची आवक झाली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने अद्यापही अनेक गाड्या रांगेत थांबून असल्याचे दिसायला मिळाले। अनेक गाड्या रांगेत थांबून असल्यामुळे सकाळी 10 वाजून गेले तरी कांद्याचे लिलाव दुपारी 2 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता। निर्यात बंदीमुळे कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर मात्र घसरण्याची शक्यता आहे। तर उद्या शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काल रात्री माथाडी कामगार संघटनेकडून विरोध करण्यात आला होता। हमाली वाढवून द्यावी यासाठी ट्रक्स आतमध्ये घेण्यास मनाई करण्यात आली होती। माल हा ट्रकमधून उतरवण्यास आलाच नव्हता। मात्र मध्यस्थी झाल्यानंतर रात्री 10 वाजता 1 रुपयाची दरवाढ माथाडी कामगारांसाठी करून देण्यात आली होती। मागच्या वर्षी 1700 गाड्यांची आवक होती, तरी इतकं चांगलं नियोजन होतं। नियोजनाचा अभाव बिलकुल नव्हता, परंतु आज मात्र प्रचंड अभाव बाजार समितीत दिसून येत आहे। बाजारात साधी दुचाकी सुद्धा जाऊ शकणार नाही, इतक्या ट्रक कांद्यांचे दाखल झाले आहेत। अंतर्गत रोडचे काम देखील वर्ष झालं तरी अजून सुरूच आहे। तर काल झालेल्या माथाडी कामगारांचा दर वाढून घेतल्यानंतरही आज रांगेत गाड्या असल्याने गाडी भाडा वाढणार आहे आणि दर कोसळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। शेतकऱ्यांची ओरड होत असतानाच बाजार समितीत मात्र कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात येत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया आता होताना दिसत आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। 2,500चं 1,500 2,000 याच्यामध्ये किती लोकांचे किती रुपये तुटले असतील याचा अडचणी देखील विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। तुम्हाला नम्र विनंती करतो, शेतकरी लिलाव किती वाजता चालू करणे, उद्या किती वाजता गाड्या भरणे, आपापले विचार व्यक्त या ठिकाणी करावा आणि त्याच्यावर निर्णय होऊन लिलावाला या ठिकाणी आपण सुरुवात किती वाजता करावी। सकाळच्या डेटला आज कोणी लोडिंग करत नाही। सकाळी 5 वाजल्यापासून लोडिंग चालू करून उद्या संध्याकाळपर्यंत लोडिंग सगळे खाली होते आणि रविवारी सकाळपासून काय विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे। याचा परिणाम मार्केटवरती आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने भोगावा लागतो? परिणाम तर पडणार, म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा याच्यात सुखी नाही। शेतकरी तर पहिलं शीत मेलेला आहे। म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतलं की निर्यातवर बंदी घातली। म्हणजे 4000 बाजार त्या टायमाला कांद्याला होता, त्या टायमाला रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे। शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल। या घाबरगुंडीमुळे शेतकरी यांनी का बाजारात कांद्याची आवक करावं लागलेत की आपल्याला 1000 भेटू दे, 1500 भेटू दे, पुढं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारपेठेत आणायला लागलेत। त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे। आज साधारण किती भाव कांद्याला मिळेल अशी अपेक्षा आहे? आता कालच्या रोजी 2200-2300 रुपये होता, शेवट 2500 रुपये झाला होता। आज मला वाटतं आहे की कमीत कमी 4-5 रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे आणि व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झाला आहे। किती कांदा दाखल झालेला आहे? बघा, आज आमचा एक अंदाज आहे, आता सध्या तर बाजारपेठेत 1200 ते 1300 गाडी कांदा उतरलेला आहे। अजून 500 ते 700 पिकअप उतराचे राहिलेले आहे आणि सौदा आज दुपारी 10च्या ऐवजी 2 वाजता सौदा पुकारायला लागलेत। ह्याच्यामध्ये जर बघितलं सोलापूरमध्ये एवढी काय खासियत आहे की इथं कांदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो? नाही, खासियत म्हणजे इथं शेतकऱ्याला आडते लोक सर्व्हिस चांगली देतात आणि इथं पैशाचा पण व्यवहार चांगला होतो म्हणून शेतकऱ्याला एक विश्वास आहे आडत्यावर इथं। त्यामुळे शेतकरी बाहेर न जाता सोलापूर बाजारपेठेत कांदा घेऊन येत आहे। कृषी बाजार समितीमध्ये कुठल्या भागातून कुठल्या राज्यातून शेतकरी येतात? आता सध्या तर आपल्या सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा कांदा आहे आणि कर्नाटक राज्यातला पण कांदा येत आहे। गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यात कांदा आलेला होता, आंध्रमधनं आलं। सध्या तर महाराष्ट्रामधलाच कांदा आहे सध्या आज रोजी। सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधला कांदा आहे सध्या आज रोजी। कांदा कच्चा पण आहे मोठ्या प्रमाणात। शेतकरी घाबरून काढायला लागलेत
आता हे 1500 गाडीमध्ये कमीत कमी एक 500 गाडी चांगला कांदा आहे, बाकीचं 1000 ते 800 गाडी आणि का ओला माल आहे. त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे. चांगल्या कांद्याला आजसुद्धा 2500 रुपये बाजार आहे. ओले कांद्याला 1000पासून 1500 ते 1600 रुपये बाजार आहे. एक गोष्ट समजत नाही मला की ह्या कांद्यावर निर्यात बंदी केंद्र सरकारने घातल्यानंतर त्याची तीव्र पडसाद अन्यत्र उमटले व्यापारी आंदोलन होते. सोलापुरामध्ये काय नाही, तिथं लासलगावला मोनापल्ली व्यापार आहे. इथं हां आंदोलन केंद्र सरकारचा जो कायदा त्यांनी आणला निर्यात बंदी हां त्याच्यावर प्रतिक्रिया सोलापुरात उमटत नाही. रुमणात नाही म्हणजे तर इथनं एक्सपोर्टर कमी आहे. तिथं अच्छा. इथनं आमचा माल आहे ना आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या भागात माल जातो आहे आमचा. म्हणजे साऊथमध्ये जात एक्सपोर्ट होत नाही. फक्त लासलगावमध्ये एक्सपोर्ट करणारे लोक आहेत. अच्छा. त्यामुळे तिने आंदोलन केले. आणि इथलं आपलं आहे नाही का लोकलमध्ये जातं. लोकल म्हणजे भारतातच जात आहे सोलापूरमधलं. हा गवळी, अजित गवळी, पूर्ण नाव सांगा. माडा. हा नाव सांगा आजोबा, काय अजित कृष्णात गवळी. किती कांदा आणलाय, काय मी 99 पिशवी कांदा आणलाय, पण भावाचं काय सांगता येत नाही. आवकच एवढी झालेली आहे की जवळजवळ 1500 गाडी आली इथं. तर 1000-1500च्या पुढं काय मार्केट जाण्याची शक्यता लई फार कमी आहे. उत्पन्न खर्च निघाला का? कुठला निघतोय? बायांचा सुद्धा खर्च निघत नाही. निर्यात बंदीमुळं सगळा या मोदी सरकारनं सगळा राडा करून टाकला. आणि तुमच्या कांद्याचा संबंध काय? तुमचा कांदा काय? अहो निर्यात झाली. निर्यात जर चालू केली सरकारनं तर मार्केट वाढतंय. मध्ये निर्यात चालू होती तर 4200-4500 कांदा गेलता. निर्यातीचा कांदा जो आहे ना तो नाशिक, नगर त्या भागात नाही ही निर्यातीला जात होता इथलं. हा तुमची अपेक्षा किती होती? किती मिळावं अशी अपेक्षा आमची होती? जास्त अपेक्षा नव्हती. 4000चीच अपेक्षा होती. आता मिळणार किती? आता किती 1000-1500 मार्केट निघेल आज. जायला खर्च मिळाला. हा असं सुद्धा नाही होऊ शकत. तुमचा किती खर्च झाला? 99 पिशव्यांसाठी किती उत्पादन? आता बघा की बायांचाच खर्च बघा. बाया झाल्या त्या जवळजवळ 22 बाया झाल्या त्या. पुन्हा बारदाना वेगळाच. पुन्हा 40 रुपयाला पिशवी आणतीत माड्यावर इथे. ट्रान्सपोर्ट खर्च किती झाला तुम्हाला यायला जायला? यायचा जायचा बघा की माल वाहतुकीचा खर्च? माल वाहतुकीचा जवळजवळ 99 पिशव्याचा खरा की 40 नाही 4000 रुपये भाडं लागले. आणि आता मिळणार किती तुमच्या हातात? आता किती पैसे लय झालं तर 30-35 हजार रुपये यायचे नाही तर खर्च सुद्धा निघायचा नाही. ठीक. बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार. सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी. सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास. बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस. बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में. अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की. एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं. फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है. अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए. एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे. हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर.